आज तुम्ही शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहात, हा निश्चित ठाकरे गट तुम्हाला सोडायचं का वेळ आलेली आहे? मी गेली 39 वर्ष जवळपास शिवसेनेमध्ये काम करतोय। शहर प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, जिल्हा प्रमुख अशा विविध पदांवरून मी या जिल्ह्यामध्ये पक्ष संघटना वाढवण्यासाठी खूप काम केलं। पण मला या पक्षाने कुठलंही पद म्हणजे एक नगराध्यक्ष पद वगळलं, कारण की माझ्याशिवाय कोणी इथे येऊ शकलं नसतं अशी स्थिती होती। पण माझ्या नंतर आलेल्या लोकांना विधान परिषदेवर घेतलं की ज्यांचा काही संबंध नव्हता, दुसऱ्या पक्षांमधून आले ते लोक, त्यांना विधान परिषदेवर घेतलं, कोणाला राज्यसभेवर घेतलं, कोणी काँग्रेसमधून आले होते, कोणी भाजपमधून आले होते। बरं, असे ते काही खूप मोठे व्यक्तिमत्व होते आणि ज्यांचा पक्षाला खूप फायदा होणार होता अशी काही स्थिती नव्हती। म्हणजे अनेक लोक तर वार्डामध्ये येतील का नाही, प्रियांका चतुर्वेदी काय वार्डामध्ये येईल कधी बाई निवडून, अनेक वर्ष काँग्रेसमध्ये काढले, काही पद तिला तिकडे मिळालं नाही, आमच्याकडे घेतलं, तिला राज्यसभेवर पाठवलं। अशी अनेक उदाहरणं आहेत। अगदी क वर्ग नगर परिषदेचे काही अध्यक्ष, त्यांना तुम्ही ताबडतोब परिषदेवर पाठवलं काँग्रेसमधनं घेऊन। मी निष्ठेनं काम करतोय, मी या शहराला 2दा नगराध्यक्ष म्हणून मी काम करतोय। शेवटी मलाही राजकीय महत्त्वाकांक्षा आहेत, मी काही ते लपून ठेवत नाही। राजकारण करणाऱ्याला प्रत्येकाला आपल्या मनामध्ये शेवटी कधीतरी मला एखादं पद मिळालं, पण कधीतरी म्हणजे ती वेळ येणार कधी, किती वर्ष 90ला तिकीट मागितलं, 95ला मागितलं, असे मी किती वेळेस तिकीट मागितलं, पण मला पक्षाचं तिकीट विधानसभेचं कधी मिळालं नाही। एकदा मिळालं म्हणजे कधी, जेव्हा पुनर्रचना झाली आणि एक दिवस अगोदर मला म्हटली इथं लढतो, मी तयारी नसतानाही लढलो, मला 58,000 लोकांनी मतदान केलं। पण वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की मला एका गोदावरी खोरे महामंडळावर माझी उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आणि 3 महिन्यामध्येच माझं ते महामंडळ बरखास्त करून टाकलं। की ते अपमानजनकरित्या, जेव्हा मुंबईतील म्हसळकर साहेबांचं असेल, अनेकांचे महामंडळ बरखास्त केले नाही, माझं काय केलं, माझं किती, म्हणजे मला खूप अपमानजनक वाटलं ते। या सगळ्या गोष्टीने मी खूप व्यथित होतो आणि लोकांच्याही अपेक्षा असतात ना की यांना काहीतरी मिळायला पाहिजे, किती वर्ष हे काम करतायत निष्ठेनं, मग शेवटी निष्ठेला जर फळच येत नसतील तर ती निष्ठा ही वांजुटी असते असं मला वाटतं। आणि म्हणून आता शेवटी जालना शहराच्याही विकासाचा एक प्रश्न आहे। या शहरामध्ये खूप विकासाचा बॅकलॉग आहे। हे शहर चांगलं झालं पाहिजे। मी नगराध्यक्ष असताना खूप मोठी कामं या शहरामध्ये केली, मग आता शहराला जर चांगला आकार द्यायचा, काम करायचे, तर सत्तेशिवाय पर्याय नाही, तोही एक भाग आहे। आणि म्हणून मला हा निर्णय करावा लागतोय आणि मला असं वाटतं की मी आता माननीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत, अर्जुनराव इथं आहेत, आमदार आहेत, आम्ही ह्या गावाच्या विकासाला एक वेगळा आकार देऊ, लोकांना न्याय द्यायचा प्रयत्न करू। शहराच्या विकासाच्या संदर्भात लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्यासाठी निश्चितपणाने आम्ही प्रयत्न करूया। त्या शिवसेनेसोबत आज तुम्ही कोणत्या अट शर्ती झाले की तुम्हाला कोणतं कमिटमेंट तुम्ही झालेलं आहे शिंदे? कुठलीही अट शर्त, हे बघा, एक लक्षात, मी जेव्हा गावाच्या विकासाचा मुद्दा घेऊन जातो तर माझी अट हीच आहे की या गावाला चांगला निधी मिळाला पाहिजे, या गावातले जे काही प्रश्न आहेत ते सुटले पाहिजे, सामान्य लोकांना दिलासा मिळाला पाहिजे, शहर म्हणून नावारूपाला आलं पाहिजे, अशीच माझी मागणी आहे, दुसरं काय।